श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 18. श्री गणेशाय नमः. गोपीचंद राज्य त्याग करून निघाला आहे ही बातमी त्याच्या देशात सगळीकडे पसरली. जो तो राजाला थांबून राहण्यासाठी आग्रह करत होता, नाना पक्वान्ने अर्पण करीत होता. पण त्या विरक्त महापुरुषाने भिक्षाच तेवढी घेतली. कोठेही तो जास्त वेळ थांबला नाही. गौड देश मागे पडला, कौल देश लागला. तेथे पौलपट्टण गाव राजधानीचे होते. तेथील राजा तिलकचंद महाबलाढ्य, पराक्रमी व मोठे सैन्य बाळगून होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. तेथेही गोपीचंदाची बातमी आधीच कळली होती. पण तेथे राजा व चंपावतीचे सासरे आणि सगळे लोक गोपीचंदाची निंदाच करू लागले. भावाची निंदा ऐकून चंपावतीला फार दुःख झाले. पण काय करणार, ती मुकाट्याने बोलणी खात होती. गोपीचंद पौलपट्टणात गेला व एका पानवाट्याजवळ जाऊन बसला. जय गुरुदेव असे नामस्मरण तो करत होता. चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला पाहिले आणि ओळखले. तसेच चंपावतीला व तिलकचंदाला, चंपावतीच्या पतीला त्यांनी जाऊन सांगितले. राजाला वाटले, हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा मागेल तर आपले लोकांना हसे होईल, लोक आपल्याला हसतील, आपल्याला तोंड बाहेर काढणे नको होईल. त्याने सेवकांना सांगितले, अरे तुम्ही त्या गौड देशाच्या भिकारी राजेला पागेत आणून ठेवा, पण चंपावतीच्या दासींनाच पाठवा, त्याच हे काम करतील. झाले अशी आज्ञा देऊन राजा राजसभेत गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या. गोपीचंदाने म्हटले, आम्ही बैरागी, आमच्या बहिणी सर्वच घरी, चंपावती काय वेगळी. दासी म्हणाल्या, महाराज तुमच्या बहिणीचे मन मोडू नका, एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन यावे. असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला. मग राणीने उत्तम उत्तम पदार्थ वाढून त्याला भोजन पाठवले. एका तरुण दासीने ते ताट गोपीचंदाला नेऊन दिले आणि म्हटले, महाराज जेवण करा. गोपीचंदाला क्षणभर वाटले, या सोयऱ्यांनी मला अपमानाने पागेत बनविले आणि दासीने अन्न आणून दिले. मग पुन्हा त्याने विचार केला, मी तर राजा नाही, मी जोगी, मला सारे सारखे, शत्रू मित्र हा भेदही नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यात काही दोष नाही. आणि त्याने गुरुस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासीनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखवला. मग त्या दूर गेल्या. तो तुमचा भाऊ ना, राजा ना, मग इथे असं ओळशासारखे खात बसलाय, त्याला जोगी कुणी हो केलं? तुम्हाला हा भणंग भिकारी भाऊ पाहून काहीच कसं वाटत नाही? इत्यादी प्रकाराने हिणून त्या चंपावतीला प्रश्न विचारू लागल्या. मग तिच्या नणंदा, जावा याही तिच्या तोंडसू घेऊ लागल्या. ते कटू शब्द ऐकून चंपावतीला भयंकर दुःख वाटले. राग व दुःख यांची तिरीमिरीत तिने एकटी असताना आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे थारोळे झाले. ती ग्रतप्राण झाली. दासी मग अंतपुरात गेल्या. पाहतात तो काय, चंपावती तिच्या महालात मरून पडलेली, हातामध्ये खंजीर तसाच. दासी एकदम किंचाळल्या. सगळ्या राजवाड्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे सेवक, दीर, नंदा, जावा नाना तर्क कुतर्क करू लागल्या. भावाच्या अपमानाने चंपावतीनं जीव दिला असे कोणी म्हणू लागले. गोपीचंद आला नि सून मेली म्हणून त्यालाच कोणी अपशकुनी म्हणू लागले. राजवाड्यात झालेल्या कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचला. चंपावती राणीने खंजीर खुपसून जीव दिला. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ आपले राज्य सोडून भिकाऱ्यासारखा भटकतो, त्याचे तिला फार दुःख झाले. गोपीचंदालाही हकीकत समजले. त्याला फार वाईट वाटले. पण आपण इथे आलो नि चंपावतीच्या मरणाला कारण झालो, या गोष्टीचा विसर कोणालाच पडणार नाही, हे काही ठीक नाही, अशा विचाराने त्याला वाईट वाटले. इकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते. गोपीचंदही उठला व त्या लोकांबरोबर गेला. नाथपंथांचा तिरस्कार व हेटाळणी करणाऱ्या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी असे गोपीचंदाने ठरवलं. तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व लोकांना म्हणाला,
लोक हो, मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो, तुम्ही थांबा. माझे गुरु जालंधरनाथ यांना इथे आणतो. पण लोकांचा विश्वास बसेना. ते म्हणू लागले, मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का? तो वारंवार सांगत होता, तरी त्याचे कोणी ऐकले नाही. 4 दिवस धीर धरा, मी आत्ता जातो. जालंधर ऋषींची सिद्धी अपूर्व आहे, असे तो अगदी जीव तोडून सांगत होता. तरी लोकांनी चिता रचली, चित्याला अग्नी देण्याची तयारीसुद्धा केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला आणि ओरडला, जाळताना मग मला पण जाळा. मी जळालो तर मग पहा जालंधर येईल आणि तुमचे भस्म करेल. लोक म्हणू लागे, गोपीचंद वेडा झालाय. तिलकचंद राजा म्हणाला, हा बैरागी गुरुच्या नावाने गर्व करतोय. काय रे काय चमत्कार करशील? तो म्हणाला, गुरु बोलतील तसे होईल. मग तिलकचंद म्हणाला, चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा, याला द्या. तो घेऊन हा गुरुकडे जाईल. ये आता खाली उतर. असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येईपर्यंत प्रेत जाळण्याचे व राखून ठेवण्याचे कबूल केले. गोपीचंद हेलापट्टण नगरापासून 5 कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे बोभाटा होईल, असे जालंधराने अंतर्दृष्टीने जाणून प्राणायास्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला आणि त्याने आलास का असे त्याला विचारले. गोपीचंदाने सर्व वृत्त सांगितले. मग जालंधर गोपीचंदासह पौलपट्टणाला वायुवेगाने आला. राजप्रसादाच्या अंगणात शिरले. तेथे सर्व लोक शोक करत होते. दोघांना पाहून ते लगेच उठले. तिलकचंद चकित झाला. 4 दिवसाऐवजी प्रहाराच्या आत गोपीचंद जालंधर आले. बापरे, हा योगी केवढा तेजस्वी दिसतो, असे मनाशी म्हणत राजा धावला. तो जालंधराला फार सन्मानाने वाहू लागला. पण त्याने केलेला हा सत्कार दांभिक होता. गोपीचंदाचा त्याने केवढा अपमान केला आणि त्याच्या बहिणीला किती मनस्ताप दिला व त्यामुळे तिने जीव दिला, हे जालंधराला कळाले होते. प्रेताचा हात हातात घेऊन जालंधराने संजीवनी मंत्र म्हटला व भस्म त्या हातावरच टाकले व तात्काळ चंपावती, चल उठून ये, असा आदेशही दिला. त्यावेळी आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथे आली. हे अपूर्व योग सामर्थ्य पाहून राजासह सर्वजण जालंधरनाथांचा जय जयकार करू लागले. नंतर जालंधर पुन्हा हेलापट्टणात जाण्यासाठी निघाला. तेव्हा त्याच्या दयेची भीक मागून तिलकचंदाने सर्वांनी एकत्र भोजन करावे, मगच नाथांनी जावे अशी प्रार्थना केली. ती मान्य करून चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले. पतीसह तिला आपल्याजवळ त्याचा प्रसाद म्हणून जालंधराने आपल्या पात्रातील घास भरवला व तिला अमरत्व दिले. जालंधराने जाताना सांगितले, तिलकचंदा, गोपीचंद पूर्ण तप करण्यासाठी बद्रिकाश्रमामध्ये जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद राजावर बसवला आहे. तू त्याचे रक्षण कर. ते राजाने मान्य केले. मग जालंधर हेलापट्टणास परत गेला. तेथे त्याने मुक्तचंदाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. मग तो व कानी पुन्हा बद्रिकाश्रमामध्ये पोहोचले. तोपर्यंत 12 वर्ष गेली. गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. मग जालंधराने गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करून घेतले. सर्व विद्या शिकून सर्व देवतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व मंत्राची वरदाने त्याला दिली. अशी जालंधराने गोपीचंदाची पूर्ण तयारी करून घेतली. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 18 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पडाच अडभंग कानिप मच्छिंद्रराध्या चौरंगी रैवनाक भरती सौद्या भूम्या बभूर नवनाथ सिद्धा.